जी पाटील साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलंही स्वागत आहे. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. तसेच आमचे अक्षयभाई भोईर नितलसचे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती आहे की या व्यासपीठावरती तुमचे आम्ही स्वागत करतोय. माझ्याकडे घेऊन चालेल ना दरम्यानचा सामना, पण चला जास्त वेळ घेऊ नका, सामना सुरू करा आता प्लीज. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सोन्या पावशे बायकर मॅन खेळाडू समोर आघाडीला आलेले दोन फलंदाज, त्यापैकी एक राईट हँड बॅट्समॅन कॉम्बिनेशन सब. स्ट्राईकला अक्षयचा अगदी पहिलाच बॉल गॅप मधून स्ट्रोक आहे. रवी काठेंना दिलाय चकवा बॉलनं आणि बॉल जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. पहिल्या बॉलला आलाय वेलकम फोर. चला कदाचित वरुण राजा आता हजेरी लावेल असं वाटू लागलंय. छोटे छोटे दवबिंदू पडतात. मॅचकडे आपण जरूर जाऊया, त्यामुळे थोडं घाई करा. या बॉलला हवेत खेळायचा प्रयत्न, कॅचची संभावना, फिल्डर पोहोचलेत, कोणतीही चूक नाहीये यावेळेला रवी काठे यांच्या माध्यमातून. योग्य कॅच आणि पहिला धक्का यंगस्टर सिद्धी करवलेला फलंदाज बाद. सोन्या पावशीसाठी पारितोषिक आलं. हॅट्रिकसाठी आमच्या विलासजी पाटील यंग डॅशिंग डायनामाइट क्रिकेटपटू आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे पहा हा चेंडू गॅपमधून मारायचा प्रयत्न आहे. नितलस गावचे सरपंच आहेत आमचे आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आहे हॅट्रिकसाठी सोन्या पावशीसाठी. सिंगल रन या बॉलवरती, एका धावेनं धावसंख्या आणि थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात जरूर आता या मॅचमध्ये. प्रतीकला आज मैदानामध्ये आपण जरूर पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला तो आहे, स्ट्राईक एंडला फलंदाज आहे यंगस्टर सिद्धी करोलेकडून प्रीतम पाटील. आज बंटी मडवी नाही आहेत संघामध्ये कारण इंज्युर्ड आहेत, त्यामुळं एक नवीन खेळाडूला संधी आहे संघामध्ये सिद्धी करवलेच्या. इथे पहा यावेळेला एज लागली आहे, त्यानंतर सिंगल घ्यायचा प्रयत्न सेकंड थर्ड स्लिपमध्ये आपण पाहतोय. इथे फिल्डर पाहायला मिळाले रण घेत असताना. या बॉलवरती आता जरूर आपण पाहतो की सिंगलवरती तो प्रवास त्यांचा जरूर पाहायला मिळतो. टीमच्या धावसंख्येमध्ये आपण जर पाहिला तर जरूर आपल्याला बदल पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या जी आहे ती जरूर 6 या आकड्यावरती आता पाहायला मिळते. लव फुल टॉस बॉल गॅपमधून शोधायचा प्रयत्न आणि गॅप शोधले तिकडे ओमकार पाठलाग करतात. लॉंग चेज आहे ओमकारसाठी आणि बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. या बॉलवरती अजून एक चांगला स्ट्रोक, 4 रन मिळतात, चौकार. सुपर. पुढचा बॉल, आक्रमण सुरू आहे सिद्धी करोलेकडून. फिरून खेळायचा प्रयत्न, व्हेरिएशन, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि इथून आपण पाहतोय की हा आता जो बॉल आहे तो बॉल मात्र बॅट्समनला पूर्णपणे डिस करणारा बॉल आहे. मध्यम गतीनं अगदी आपण पाहिलं की हा चेंडू रिलीज केला, त्यानंतर तिरप्या रेषेतलं वलन देखील बॉलला पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीनं आपण पाहतोय की अगदी टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, ते म्हणजेच 10 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 10 रन आपण पाहतोय ऑन बोर्ड धावफलकावरती.
11:49 हा सामना सुरू झालाय आणि 39 मिनिटांनी हा सामना सुरू झाला. त्याची देखील नोंद आता इथे घेतली जाते. 20 मिनिटाचा अवधी 4 षटकांसाठी तुमच्याकडे, याची देखील तुम्ही नोंद घ्या. टीमचा टोटल जो आहे तो टोटल सध्या जरूर पाहायला मिळतो. पॉवर प्लेला सोन्या पावशेवरती झालेलं आक्रमण आणि एकूण आपण पाहिलं की 10 धावा बनवू शकलेत. इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी बोलून चालणार नाहीये, परंतु खराब गोलंदाजी देखील आपण बोलू शकत नाहीये या षटकाला. सगळं काही सुरळीत सुरू आहे, चांगलं सुरू आहे. स्ट्रायकेंडला फलंदाज आहे आता इथून आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी जरूर स्ट्राईक यावेळेला प्रीतम या खेळाडूकडे. एक सिंगल आतापर्यंत त्याच्या एरवी पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं आपल्याला जरूर बॅटमधून दाखवली आपल्या संघासाठी. स्ट्राईकला तयार असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज आता. अविनाश म्हात्रे ओव्हर क्रमांक 2 मध्ये इमर्जिंग प्लेअरचा पद बाजूला ठेवला आणि आपण पाहतोय की आता इथून निवड केली आहे एका लिजंडची. लिजंडचा लिजंडरी हा टेलिस्कोप विकेट पाहायला मिळतो. क्या बात आहे. निशाणा साधला होता, गोटी नेम यष्ट्या वाकवल्या आणि बॅटर बाद होतोय. हा धक्का बसलाय दुसरा यंगस्टार सिद्धी करवलेला. महत्वाचं आहे. थोडा दमून देखील आलाय, थकून देखील आलाय, कारण 16 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेचं सुंदर पर्व आपण पाहतो सध्या खुटारीला सुरू आहे. आणि अविनाशसाठी देखील आपण पाहतो आता की आता हॅट्रिकसाठी जे पारितोषिक आहे ते कंटिन्यू राहील. आमचे नितलस गावचे सरपंच संदीपजी पाटील साहेब यांच्या वतीनं हे टायटल दिलं जाईल खेळाडूला. अविनाशचा बॉल पहा तिकडे, चांगली गोलंदाजी यावेळेला. अगदी आपण पाहतोय की कोणतीही रन नाही आहे, निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला. जनवान नितलस म्हटलं तर चांगला संघ आहे. ते कोणत्याही पूलमध्ये खेळतात, मग एफ असेल डी असेल ए पूलमध्ये देखील ते खेळतात. कारण आताच मुरबीला आपण पाहिलं अगदी मोठ्या पूलमधून ते खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे जिथे एंट्री नसेल होत मग तिथे वरचा पूल तर वरचा पूल भैया मला खेळायचं आहे, आज मनसोबा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि एक चांगला संघ आहे नितलस. ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा फटका, रन मिळेल 1. सेकंडसाठी कॉल तिकडे बट नकार आहे स्ट्राईक एंडकडून प्रतीकच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 पुढे. टोटलवरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते यावेळेला झालेली आहे ती म्हणजेच 11 रन ऑन बोर्ड टीमची धावसंख्या. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मुकेश अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 1 धाव त्यानं आपल्या माध्यमातून जमा केली आहे, तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला प्रतीक पाटील. मोठी जबाबदारी आहे. शिव युवा सिद्धी करवले संघामधून देखील चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहायला मिळतो. आज यंगस्टार सिद्धी करवले संघामधून तो खेळताना आपण पाहतोय. लव फुल टॉस आहे, गॅप शोधायचा प्रयत्न, बसलेत तिकडे काठे आणि चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. रन मिळेल 1 तोपर्यंत. एका धाब्यानं धावसंख्या पुढे. टोटलला आकार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेला एकूण धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आज आमच्या बरोबर नक्कीच पाले बुद्रुकचे आमचे पियुष म्हात्रे, काबोड्याचे आयुष म्हात्रे जरूर ॲज अ स्कोरर या स्पर्धेमध्ये काम करताना पाहायला मिळतात. एक डिजिटल तर एक ऑफलाईन स्कोरर. त्यानंतर प्राप्ती लाईव्हची संपूर्ण टीम, सुनील लांबोर, सानपाड्याचा गोड आवाज, गोवासारख्या ठिकाणी आपण पाहतो जवळपास 3 दौरे त्याचे समालोचक म्हणून झालेले आहेत. आणि आज या स्पर्धेमध्ये देखील तो आपल्याला पाहायला मिळाला. आणि महाराष्ट्रातील अगदी आपण पाहतो की लोकप्रिय आणि बायकरमॅन समालोचक म्हणून ज्याची वर्णी लागली जाते ते आमचे प्रवीण टेंबे, याच परिसरातील नामांकित समालोचक या स्पर्धेसाठी आपल्यासोबत जॉईन आहेत. त्यानंतर गीतेश सार्डेकर यांचा आवाज ऐकला. आता सामन्याचा आनंद घेताना आपण आमचे आदेश पाटील सिद्धी करवलेचे एक नामवंत पण समालोचक पाहतोय. तसेच ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून योगेशजी मडवी साहेब देखील आपण पाहतो की चांगले समालोचक आहेत, ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. टोटलला धावसंख्या ती म्हणजेच 13 रन संघाची धावसंख्या पाहायला मिळते. या षटकातून फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात. शेवटचं एक बॉल आता येणं बाकी आहे.
ओव्हर द विकेट हा बॉल हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरवली आहे. ओमकार होता तिकडे परंतु ओमकारला बनावं लागेल प्रेक्षक आणि बॉल जातोय प्रेक्षक दीर्घेत सहारनसाठी. शेवट गोड या षटकाचा. पॉवर प्लेला आपण पाहतो अखेरकार मोठा फटका शोधला प्रतीकनं आणि आल्यात 6 धावा. षटकार दरम्यान आपण जरूर पाहतो की आता यावेळेला 19 धावसंख्या झालेली आहे. 19 रन टोटल कार्डवरती पाहायला मिळते आता सध्या तरी. ही ती स्थिती आहे संघाची. टोटलवरती जर आपण पाहिलं तर सरासरीची ती 9 पूर्णांक आपल्याला जरूर 5-0ची पाहायला मिळते. यावेळेला पहा बाउन्स होता बॉलला त्यामुळे थोडेसे बीट झाले त्यावेळेला बॅट्समन. फर्स्ट वॉर्निंग दिलेली आहे. तिकडे आपण पाहतो 1 बाउन्सची घोषणा आपल्याला मॅडी पवार सरांच्या माध्यमातून स्क्वेअर लेग रेफरी म्हणून ते दर्शवत आहेत सांकेतिक खुणा. आणि इथून आपण जर पाहिलं तर जरूर पाहायला मिळतं ते म्हणजेच एक डॉट बॉल मधोमध्ये लेग बायच्या स्वरूपात धाव चोरायचा प्रयत्न आहे यावेळेला आणि जरूर ती चोरली आहे. यशस्वी देखील झालेत. गोलंदाज सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. समोर फलंदाज देखील प्रतीक तयार आहे. प्रतीकला स्ट्राईक हवी होती ती मिळाली आहे. युवराज आलाय गोलंदाजीसाठी. आपण पाहतो की तिसरं षटक टाकण्याची संधी त्याला दिली आहे. यंगस्टार सिद्धी करवल्याने जनमान आपण पाहतोय अगदी नितलस चांगली गोलंदाजी आहे. उंच खुऱ्या अगदी शरीर यष्टीचे गोलंदाज आणि तेवढाच चांगला खेळ देखील त्यांचा आपण पाहतो आता मैदानामध्ये. यावेळेला गुडलाईनचा बॉल स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणत गोलंदाजी. कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलाईन आणि गुडलाईनवरती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन. पर बॉलमध्ये आपण पाहतो तर व्हेरिएशन देखील आहे. ओ वन्स अगेन अनदर वन. बीट झालेत बॅट्समन प्रतीक पाटील. ओ यावेळेला पहा इकडे लाऊड शाऊट पंचांकडे मोठी अपील आणि अपीलीला पंचांनी बोटावरती उचलून धरलाय. इशारा आलाय या बॉलवरती विकेट पडते. एजंट टेकन विकेट किपरनं केलं काम तमान आणि हा धक्का बसतोय तो म्हणजेच यंग स्टार सिद्धी करवलेला. म्हणजे पालेखुर्दचे संकेतजी पाटील साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे आपण जरूर आता जाऊयात पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. रिसेंट बॉलला विकेट आली. युवराजनं लाजबाब गोलंदाजी दिली आहे. फक्त एक धाव दिली आहे. यावेळेला मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत आणि तो शोधला अखेरकार. शेवट गोड करायचा होता या षटकाचा. 6व्या बॉलला हा आलेला षटकार आपण पाहिलाय आणि 6 धावसंख्या आपण पाहतो अपडेट झालेली आहे. एकूण 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय.
मॅचकडे आपण आता जाऊयात जरूर. दरम्यान एकूण धावसंख्या जी आहे ती आपल्याला आता इथे जरूर पाहायला मिळते, ती म्हणजे 26 झालेल्या 26 रन्स आपण पाहतोय ऑन बोर्डवरती पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, रुटीन नका चेंज करू, खेळाचा रिदम तोडू नका अशी विनंती राहील. ओव्हर क्रमांक 4 गोलंदाजीसाठी रवी काठे यॉर्करचा वापर केला. पहिला बॉल ब्रह्मास्त्र, पहा तिकडे तेज थ्रो, खेळाडू पोहोचले तोपर्यंत. ओमकार आहे चांगला खेळाडू, एक चांगला गोलंदाज, मिस्ट्री स्पिनर, ऑर्थोडॉक्स स्पिनर आणि त्याच सोबत आपण पाहतो की अगदी चांगला फलंदाज देखील. जेव्हापासून तो एंटर झाला जर्मन निथलसमध्ये तेव्हापासून आपण पाहतो की संघ अगदी बलकट स्थितीमध्ये आला आणि चांगला परफॉर्मन्स, मजबूत परफॉर्मन्स आपण त्यांचा पाहतो. टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच टोटल 27. लव फुल टॉस आहे, गॅप शोधायचा प्रयत्न पंचांच्या अगदी डाव्या बाजूला तिकडे सोना पावशेत अश्विन आहेत, माफ करा. ओ पहा तिकडे चोरटी धाव, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमधोमध आणि चांगला खेळ. टीमची धावसंख्या टोटलवरती 29 धावसंख्या पाहायला मिळाली. इथे पहा हा चेंडू जरूर पाहायला मिळेल, चांगला चेंडू आहे. मोठ्या फटक्यांपासून फार म्हणजे की परावर्तित ठेवलं जातं, दूर ठेवलं जातं, मोठे फटके येत नाही आहेत. टीमच्या धावसंख्येमध्ये आता जर आपण पाहिलं तर रिसेंट घडलेला 2 ने बदल, त्यानंतर आताचा जो बॉल आहे त्या बॉलवरती आपण जर विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला रवी काठेची, लिजंडची पाहायला मिळाली. इथे पहा हा चेंडू जरूर चांगला आहे. नवीन फलंदाज आता अश्विन पाहायला मिळतील. विकेट पडलेल्या आहेत पाठोपाठ, धावसंख्या देखील सन्मानजनक उभी केलेली आहेत, परंतु अजूनही बरेचसे चेंडू देखील आहेत, यामध्ये धावा येण्याचे चान्सेस राहतील. गोलंदाज तयार आहे राऊंड द विकेट. हा बॉल तिकडे पहा, जरूर पाहायला मिळेल. आता इथे लेग बाईचा इशारा पंचांचा. 1 धाव लेग बाईच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या अपडेट 1 ना पुढे, टोटलवरती 31. चांगला स्ट्रोक आहे, गॅप आहे, फिल्डरला बीट करेल बॉल आणि बाउंड्रीच्या पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द रॉप, चौकार.
यावेळेला पहा समोर खेळायचा प्रयत्न राहिला, रन मिळेल जरूर. ओ फिल्डिंग थोडी गचाल आणि फायदा मिळालाय, चौकार मिळतोय मिसफिल्डचा. नशीब. आणि ते आपण पाहतो की धावा देखील आपण पाहतो जरूर पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीनं 4 धावा आपण इथे पाहिलेल्या आहेत. हे षटक आपण पाहिलं रवीचं आणि हे षटक आता संपलेलं आहे. टोटल आपण जर पाहिलं तर 39 धावा धावफलकावरती बघायला मिळतात आपल्याला. जरूर आपण पाहतोय टोटलवरती 39. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण जर पाहिलं तर आता शेवटचं षटक घेऊन आलाय ओमकार पाटील. चांगल्या घाटणीचा खेळाडू, चांगला स्पिनर देखील आहे आणि चांगला फास्टर देखील आहे. इथे पहा डबल स्ट्रोक, एक सिंगल मिळेल. धीम्या गतीनंच धावा बनतायत यंगस्टर सिद्धी करोलेच्या माध्यमातून. जो यंगस्टर संघ एरवी आपण मैदानामध्ये बघतो आज ते आपले अस्मिता थोडेसे हरपून बसलेत हे मात्र निश्चित आहे. या वेळेला चांगला स्ट्रोक आहे, स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीन वरती स्ट्रेट हिट, षटकार. सुपर्ब. या वेळेला फटका फसला जातोय, भरपूर उंच बॉल, सोना पोहोचलेत तिकडे, सोडणार नाहीये ते कारण चांगले फिल्डर देखील ते राहिलेले आहेत. वेल जज कॅच आणि झेलबाच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय यंगस्टर सिद्धी करवलेला आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. टीमची धावसंख्या जी ती आपल्याला आता इथून 45 वरती जरूर पाहायला मिळाली. काहीशे बॉल शिल्लक, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आता इथून टार्गेट सेट करण्यासाठी, ते म्हणजेच टीम यंगस्टार सिद्धी करवले समोर. काय घडेल काय बिघडेल, किती धावा बनवल्या जातील याचं प्रत्यक्षिक देखील पाहायला जाईल. इथे हा चेंडू चांगला आहे आणि निर्धाव बॉल, अशा पद्धतीनं इनिंगचा डाव जो आहे तो संपला. इथे पहिल्या इनिंगचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या जी आहे ती आपण पाहतो की अगदी टोटल 45 बनली, 46 बनली आणि 47चं आव्हान आपण पाहतोय. आघाडीची जोडी आता मैदानामध्ये लगेच पाठवा, ही देखील विनंती आहे.
चला 30 चेंडूवडी विजयासाठी आता 47 धाव्यांची गरज आहे. पाहूया आता या 47 धावा इथून मात्र कशा रीतीने जमवल्या जाणार आहेत. सुपर डुपर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि बघा या मॅचमध्ये आता कशा रीतीने इथून मात्र खेळ दाखवला जाणार आहे. दुसऱ्या डावामध्ये सध्या आपण आहोत. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला बघायला मिळतीये. रवी आणि सोन्या पावशे हे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बघा नितलस गावचे सरपंच सन्माननीय आदरणीय संदीपजी पाटील साहेब आणि उपसरपंच महेश शेठ पाटील यांच्या वतीनं बघा प्रति षटकारासाठी लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. बघा आपल्या गावातील खेळाडू सध्या खेळतात आणि त्यांना खरं तर प्रोत्साहन देण्याचं काम मात्र महेश शेठ पाटील आणि राजेश दादा पाटीलचे खरं तर भाचे आहेत. त्यांच्या वतीनं सुद्धा रवी काटे यांच्यासाठी कॅश प्राईज इथून मात्र लावलं जातं. स्ट्रायकिंगला सोन्या पावशे हा खेळाडू सध्या आपल्याला बघायला मिळतो. मॅचला आता सुरुवात झाली आहे. बघा बॅटिंग करण्या अगोदरच पारितोषिक लावली जातात. ही क्रेज आहे त्यांच्या बॅटिंगची. आता पाहूया आता कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार. बॉल तयार होत आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये सध्या गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय राहुल तयार झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटका दिला. पहिला बॉल हाताळण्याकरिता राहुल इथून मात्र तयार होतो. राहुलचा पहिला बॉल. राहुलचा पहिलाच बॉल जबरदस्त फटका आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि इथे बघा एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतं. समोरच्या दिशेला बघा मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा अजूनही मात्र या स्पर्धेला पाहतोय. या स्पर्धेवरचं त्यांचं बघा प्रेम आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. राहुल निघाला. यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तिथे बघा पंचांकडे आता आमचं लक्ष आहे आणि इथे आता चेक केलं जाणार आहे. खरं तर पॉईंट रिझर्वमध्ये आपले ऑफिशियल अंपायर्स आपल्याला बघायला मिळाले. त्यांनी आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला आणि आता तिसरे पंच निर्णय देतील. चला बॅटर बाद झाला. विकेट आली आहे. खरं तर बघा स्वतःवरती नाराज आहेत. तुम्ही झालं कॉलिंग फसला आणि या मुवमेंटला बघा रवी हे खेळाडू इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतमध्ये दाखल झालेत. तेजस मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघा त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि तो आता इथून मात्र कशा रीतीने खेळणार आहे हे देखील पाहणं गरजेचं. बॉल तयार होतो. राहुल निघालाय पुन्हा एकदा. पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया आता राहुलच्या माध्यमातून हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. गोलंदाज निघाला राहुल. यावेळीचा बॉल वेगवान बॉल आहे. बॉल हवेत. विकेटची संधी आहे. मारू का नको डबल माइंड झाला आणि तितक्यात बघा बॉल हवेत गेला आणि इथे बघा विकेट आली आहे. बॅटर बाद होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतोय नंबर 4 मध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. मागील विकेटचा जर आपण उल्लेख केला तर बघा शून्याचा चष्मा घालून मात्र फलंदाज पॅव्हेलियनच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्याला बघायला मिळाला. तेजस बाद झाला आणि आता तेजस यांच्या जागेवरती सिद्धार्थ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. कौतुक करावं लागेल राहुलचं. बघा पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला वेग प्रचंड आहे. टप्पा पडला, बॉलनं काटा बदलला, डॉट बॉल आला. सुरेख बॉल होता. बॉल निघाला पुन्हा एकदा. यावेळेला आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता बॅटिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू मनामध्ये विचार करत असतील की राहुलचं षटक कधी संपतं. कारण बघा या ओव्हरमध्ये कोणताही मोठा फटका आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. बॅटिंग करणाऱ्या नितलस टीमच्या बॅटरला खरं तर हा गोलंदाज थोडासा मित्र म्हणेल डोकेदुखी ठरला. खूप चांगली बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम लायन लेंथ आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 1चा खेळ आता संपला आहे आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्यात फक्त 2 धावा आणि 2 विकेट्स देखील इथून मात्र गमावलेल्या आहेत. चला जवळ येऊ नका, लगेच जर फिल्डिंग लावून घ्या. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. बॉलर सॅम आपल्याला बघायला मिळतो. बघा 20 मिनिटं दिलेली आहेत. फिल्डिंग करणाऱ्याला संघ लक्ष द्या, फक्त 20 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत 4 ओव्हरसाठी. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही दौडू शकणार नाही. तुमच्या संघाला तिकडे खरं तर झटका बसू शकतो फिल्डिंगच्या संदर्भात. म्हणूनच विनंती आहे, फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे. ओव्हर नंबर 2ला सुरुवात. सॅम बॉलिंग ट्रॅकवरती आला. सोन्या सलामीला आलेला खेळाडू सध्या स्ट्रायकिंग लाईनवरती उभा. सिद्धार्थ आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळीचा बॉल फटका दमदार आहे. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधनं इकडे गॅप शोधलाय आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चार धावा आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक होता. सिद्धार्थच्या बॅटमधनं खरं तर हा इम्पॉर्टंट चौकार आपल्याला बघायला मिळाला. पुढचा बॉल. बॉल तयार होतोय. गोलंदाज निघाला. यावेळीचा वेगवान बॉल. बॅटची कडा जरूर घेतली होती परंतु विकेट किपर कडून चूक झाली आणि इथे बघा कॅच ड्रॉप झाली. जीवदान मिळाले सिद्धार्था. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा त्यांच्या माध्यमातून उचलला जाणारा. सिद्धार्थ पुन्हा एकदा नव्यानं खेळ साधण्याची संधी त्याला इकडे मिळाली. पुढचा बॉल. यावेळेला बघा कॅच ड्रॉप झाल्यानंतर इकडे सिद्धार्थ आता आपले रंग दाखवायला सुरुवात करतोय आणि त्याच्या बॅटमधनं आला या षटकातील दुसरा चौकार.
चौकार आला. जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. चौकाराच्या मदतीनं आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 10 धावा. धावफलकावरती डबल डिजिटमध्ये रन्स आपण पाहतोय. मला निघालेत पुन्हा एकदा. यावेळेला इनफिल्डच्या वर्ण वॉर्ड स्ट्रोक फटका दमदार आहे. बॉल सीमारेषेचा अंतर कापेल का? हो, कापतोय. आणि बघा बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. जबरदस्त टायमिंग होतं. आणि या बॉलवरती बघा या षटकातील मात्र तिसरा चौकार आपल्याला बघायला मिळतो. बॉल तयार झालेत पुन्हा एकदा. याही वेळेला बॉल हवेत खेळलाय. विकेटची संधी आहे आणि इकडे विकेट मिळाली आहे. जरी या ओव्हरमध्ये मोठे फटके आले असतील तरी सुद्धा गोलंदाज सॅमने सांगितलं की मी कमबॅक करू शकतो आणि बॅटर बाद झालेत. अनिकेत भोपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॉल तयार होतो. पुढे एकदा सॅम पुढचा बॉल हाताळण्याकरिता. सॅमचा बॉल वेगवान होता. परफेक्ट फुलटॉस बॉल आपल्याला बघायला मिळाला. ओव्हर नंबर 2चा आता खेळ इकडे संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा झाल्यात 14 धावा. 18 बॉलमध्ये आता 33 करायच्या आहेत. 18 चेंडू 33 धावा. टीम मीटिंग नको आहे. अठरा बॉलमध्ये आता 33 धाव्यांची गरज आहे. पव्या काय घडेल या मॅच मध्ये. बॉल तयार झालेत पुन्हा एकदा. पुढचा बॉल हाताळण्याकरिता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो कृष्णा आला. 18 बॉलमध्ये 33 धावा खरं तर डिफेंड करायच्या आहेत. पाहूया हा कारनामा आता इथून मात्र केला जातोय का. बॉल निघालेत. कृष्णा तयार झाला. थांबतात. वेळ घेतला जातोय. कृष्णाला माहिती आहे माझ्या हातामध्ये खरं तर कॅप्टनने विश्वासानं बॉल दिला. मला चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करायची आहे. कृष्णाचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. 18 मध्ये आता 32 करायच्या आहेत. एका ओव्हरला खरं तर मोठ्या ओव्हरमध्ये रूपांतरित करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या नितलस या टीमला. पव्या बॉल तयार होता. पुढचा बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर लुक दिला. बॉल हवेत वॉड कॅच. खूप चांगला झेल पकडला आणि बॅटर आता इथून मात्र बाद झालात.
सोन्या इथून मात्र बाद झालाय. त्याच्याकडून खरं तर भरपूर अपेक्षा होत्या, परंतु तो इथून मात्र बाद झाला. बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत. बघा नेक्स्ट मॅच खेडूपाडा या संघाला खरं तर टॉस विन घोषित केलेला आहे, कारण समोरच्या टीमचा कर्णधार इकडे अवेलेबल नव्हता. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. या वेळेला देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बघा नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. या मॅच मधला विनर संघ उत्तर शिव या संघासमोर 2 हात करताना आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होतो, परंतु पुन्हा एकदा अपयश वाट्याला आले. फलंदाजाच्या डॉट बॉल आला. पंधरा चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे. कृष्णा निघाला पुन्हा एकदा. वेग प्रचंड आहे आणि या मुवमेंटला बॉलला पाठवलंय मोजून मापून तोडून मारलेला हा अतिशय दर्जेदार फटका 6 धावांकरिता षटकार. दर्जेदार फटका होता. धावांचा अंतर कमी करणारा हा फटका आपण पाहिला. 14 बॉलमध्ये आता 25 करायच्या आहेत. 14 चेंडू 25 धाव्यांची गरज आहे. बॉलर कृष्णा पुन्हा एकदा तयार होतोय. बॉलर निघाला. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे पहा एक धाव तर कंप्लीट होती. बॅटला ब्रश झाल्यानंतर खरं तरी एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता 4 मारायचे आहेत आणि बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 13 बॉलमध्ये 24ची गरज आहे. 13 चेंडू 24 धावा. बॉल तयार पुन्हा एकदा. या वेळेला देखील इथं पहा या बॉलला खेळून काढलं, फक्त पुश केलं. पुश करो और खुश रहोची भूमिका इथून मात्र बॅटरनं वापरली आहे. येणारे चेंडू 12 आणि 12 बॉलमध्ये 23ची गरज आहे. चला जवळ यायचं नाही आहे. 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. 4 मिनटं तुमच्याकडे बाकी आहेत आणि 4 मिनटामध्ये खरं तर बघा 4थं षटक हाताळायचं. पाण्याची मागणी केली जाते. ओमकार तयार झाला. 12 बॉलमध्ये आता 23ची गरज आहे. चला वेळ कमी घ्या.
12 मध्ये 23ची गरज आहे. या मॅच मधील विनर संघ खरं तर उत्तर शिव या संघासमोर 2 हात करताना आपल्याला बघायला मिळणार. बॉल तयार झालेत पुन्हा एकदा. ओमकार निघाला. ओमकारचा हा बॉल हवेत खेळलाय, पकडला जातोय, झेल विकेट आली आणि बॅटर वास झालेत. चला नवीन खेळाडू धावतच जायचंय. ओमकारचा पहिलाच बॉल खरं तर विकेट मिळून गेला. जबरदस्त बॉल त्यानं मात्र हाताळला. आता थोडंसं मी तर म्हणेल समीकरण अवघड होत चाललं बॅटिंग करणाऱ्या नितल टीमसाठी. 11 बॉलमध्ये आता 23ची गरज आहे. 11 बॉल नीड टू 23 रन्स. 11 मध्ये 23 करायच्यात. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल हाताळण्याकरिता ओमकार निघाला. बघा 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करणं गरजेचं. ओमकार पुन्हा एकदा तयार होतोय. फील्ड प्लेस मध्ये बदल केले जातात. क्षेत्ररक्षणाची व्हीवर रचना आपल्याला पाहायला मिळतीये. ओमकार तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला बॉल येण्या अगोदरच बॅटचा चेहरा ओपन करण्याचा प्रयत्न झाला आणि या मुवमेंटला बघा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक डॉट बॉल खरं तर नितलस टीमसाठी डोकेदुखी ठरणारा. 10 बॉलमध्ये आता 23ची गरज आहे. 10 मध्ये 23 करायच्या आहेत. पुढचा बॉल. याही वेळेला वेगवान हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. 9 चेंडू 23 धावा. इथे बघा बॅटरने इकडे चॅलेंज केलं. पंचांना व्हाईट बॉलसाठी तिसऱ्या पंचांची मागणी आता त्यांनी केली आहे. आता आम्ही चेक करणार आहोत. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आपल्याला बघायला मिळाला. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता त्यांचा रिव्ह्यू इकडे गमावला. पुढचा बॉल. बॉल तयार होतोय. ओमकार क्लीन बॉल. दांडी गोल. बॅटर बाद झालाय. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतीये. जबरदस्त बॉलिंग. वा ओमकार वा. कमबॅक असावं तर ओमकार सारखं असावं. आणि बघा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अफलातून बॉलिंग. बघा प्रवीणजी 4G उर्फ डबू तुम्हाला प्रवीण दादा व्यासपीठावरती बोलवतात आणि आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं. आठ बॉल मध्ये आता 23ची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा वेगवान बॉल. नाका जवळून या बॉलची पिचिंग झाली. मातीचा सुगंध देणारा हा बॉल आपल्याला बघायला मिळतोय. पाहूया आता निर्धाव षटक येईल का. 5 बॉल हाताळलेत. एकही धाव मात्र आतापर्यंत खर्च केली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी.
पुन्हा एकदा बॉल तयार झालाय. पुढचा बॉल आणि इथे बघा बॅटची आतली कडा, तिथे बघा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि 2 धावा इकडे पूर्ण होतात. येणारे चेंडू 6 आणि आता 6 बॉलमध्ये विजयासाठी 21 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल नीड टू 21 रन. 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. काय घडणार या मॅच मध्ये? बिग फाईट आपल्याला बघायला मिळते. आता मात्र कसरत करावी लागणार आहे, मेहनत घ्यावी लागणार आहे फलंदाजांना. कारण बघा या ओव्हरमध्ये कोणताही मोठा फटका खेचला नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं प्रेशर आलंय. 6 मध्ये 21. सहा चेंडू आणि विजयासाठी आता 21 धाव्यांची गरज आहे. 6 मध्ये 21 करायचे आहेत. फील्ड प्लेस मध्ये बदल केले जातात. क्षेत्ररक्षणाची विविध रचना आपल्याला बघायला मिळते. पाहूया आता कशा रीतीने या मॅचला फिनिश केलं जाणार. 6 मध्ये 21 बनवायच्यात. चला वेळ कमी घ्या. बॉलर प्रत्येकाला प्रीतम बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतोय. पाहूया प्रीतमच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी इकडे केली जाणार. ओव्हर नंबर 5 मध्ये त्याला इथे मात्र प्राचारण केले जाते. महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती इकडे दिली आहे. 6 मध्ये 21 डिफेंड करायचे आहेत. अनकेससाठी हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. फिरकी पट्टू इकडे वापरला. 6 मध्ये आता 20 करायचे आहेत. सहा चेंडू आणि आता 20 धाव्यांची गिरास. कष्ट मेहनत तुम्हाला करावी लागेल. संघर्ष दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुल टॉस आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुको जरा सबर करो, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. जंगलामध्ये ज्या वेळेला हरिण धावते त्यावेळेला हरिण विचार करते की मला शिवापेक्षा भरपूर वेगाने धावायचं, कारण मी शिव मला मारून खायला. आणि ज्या वेळेला शिव जंगलामध्ये धावत असतो त्यावेळेला तो विचार करतो की मला हरणापेक्षा जास्त वेगाने धावायचं, कारण मी उपाशी मरेल. जीवन असो बघा, प्रत्येक जीवनामध्ये तुम्हाला संघर्ष करणं हा गरजेचं असतं. आणि आता 5 बॉलमध्ये 14ची गरज आहे. या वेळेला देखील जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. 4 बॉलमध्ये आता 14 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 14 धावा. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. पुढचा बॉल या वेळेला चांगल्याच बॉलला फिरवलंय. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतीये. जरी मोठा फटका आला असेल माझ्या बॉलिंगच्या अगेन्स्ट तरी सुद्धा मी हार मानणाऱ्यातला नाहीये हे सध्या सांगत असताना गोलंदाज प्रीतम जबरदस्त बॉलिंग. 3 बॉलमध्ये आता 14 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार झाला. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आहेत आणि इकडे बघा आउटफील्ड खराब आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला. मित्र म्हणेल नशिबाचा चौकार आपल्याला बघायला मिळतो. आता 2 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. एक चौकार, एक षटकार. 2 मध्ये 10 करायचे आहेत. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे या मॅचचा. फुल टॉस बॉल आहे
लाईन खरं तर इथे बघा अप्रतिम, परंतु फटका त्याहून सुंदर आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या मोमेंटला बघा स्क्वेअर लेगचे पंच त्यांनी आता तिसऱ्या पंचांची मागणी इकडे केली जाते. हाईट आता चेक केली जाणार आणि तिसरे पंच आता इकडे निर्णय देतील. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल होता. कुठे होता सामना, कुठे येऊन ठेपलाय. 2 मध्ये 10 बनवायच्या होत्या. चौकाराला आता समीकरण उरलंय 1 बॉलमध्ये 6. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दिलो की धडकने तेज करने वाला मुकाबला. आखरी 1 गेंद और जीत के लिए 6 रनों की जरूरत. 1 बॉलमध्ये 6 धाब्यांची गरज आहे. देऊया बॉलरला शुभेच्छा, देऊया बॅटरला शुभेच्छा. स्ट्रायकिंगला खेळाडू सध्या उभा आहे. नुकताच अनिकेतनं चौकार ठोकलाय. काय घडणार? एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला धावा वाचवायच्या, दुसऱ्याला धावा करायच्यात. ज्यांना हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी ही मॅच पाहू नका. 1 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज. बॉल तयार होतोय. धाकधूक 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 आता भरपूर वाढली आहे. बॉलरवरती प्रेशर आहे, बॅटरवरती प्रेशर आहे. काय घडेल? 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. बॉलर आता तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. शेवटचा 1 बॉल. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजायला काय हरकत नाहीये. टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट आपल्याला बघायला मिळतोय. गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब प्रेझेंट कानपोली आयोजित सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक या स्पर्धेमधील दमदार मॅच आपल्याला बघायला मिळतीये. 1 चेंडू आणि 6 धावा. बॉल तयार होतोय. स्ट्रायकिंगला अनिकेत भोपी सध्या उभा आहे. फील्ड प्लेसमध्ये बदल केले जात आहेत. बघा, ही रणनीती आखली जाणार आहे कारण दोन्ही टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट मॅच आहे. गावाच्या नावाचा प्रश्न इकडे उभा झालाय. एक बॉलमध्ये 6. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि इथे बघा वेगवान बॉल आपल्याला बघायला मिळतोय. बॅटरला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि हा सामना जिंकला. अभिनंदन, वेल प्लेड. बघा